फायनल इयरच्या प्रोजेक्टची मजा निराळी असते. हा प्रोजेक्ट एकट्याने करायचा नसतो बरं का, टीम मध्ये करायचा असतो. आणि समजा एखाद्या हुशार विद्यार्थ्याने ठरवलं ना की मी एकटाच करतो हा प्रोजेक्ट, आणि समजा टीचरने ऍग्री पण केलं, तरी 2-3 आयते मेंबर प्रोजेक्ट सबमिशन पर्यंत डेफिनेटली तुमच्या टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह होतातच. आणि टीम म्हटलं म्हणजे काय, टीम वर्क, प्लॅनिंग, घातक क्रिएटिव्हिटी. अरे भाई, असे असे सिनारिओ घडतात. एक जेवतोय, एक झोपलाय, एक टीम मेंबर दुसऱ्याला सांगतोय, अरे मित्रा तू फक्त प्रोजेक्टचं सांभाळ, सबमिशनचं मी बघतो, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त प्रोजेक्टचं बघ, प्रेझेंटेशन मी सांभाळतो. भाई रियालिटी क्या चल रही है, झटतो एकटाय, बाकी फक्त एन्जॉय करतायत. आणि वायवाच्या वेळी तो भारीच मजा येते. वायवामध्ये जेव्हा प्रश्न येतो तुम्हाला की अरे प्रेझेंटेशन कोणी केलं, प्रोजेक्ट कोणी केला, आयते मेंबरचा लगेच आवाज येतो, मॅडम इट्स अ टीम वर्क. भाई चल क्या रहा है, हा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जे आयते मेंबर्स असतात ते आयतेच आलेले असतात, आणि ह्या आयत्यांची पुढे काय गडबड होते ही त्यांनाच कळते. तर मित्रांनो, जर प्रोजेक्ट डेव्हलप करायचं टॅलेंट तुमच्याकडे असेल, ते स्किल सेट तुम्ही अचीव केले असतील, आणि फायनल इयरमध्ये तुमचा प्रोजेक्ट तुम्ही स्वतः करू शकता, तर तो तुम्ही स्वतःच केला पाहिजे. आयत्या मेंबर्स पासून कृपया करून लांबच राहा. अचानक असे सिनारिओ घडू शकतात की तुमचा वायवा हा गडबडू शकतो, आणि त्या आयत्या मेंबर्समुळे तुमचा प्रोजेक्ट हा फेल होऊ शकतो. तर लक्षात ठेवा, ही गडबड करू नका. आणि जर तुम्ही आयते मेंबर्स असाल तर भाई इंतजार मत करो, एनएचजी अकेडमी की नेक्स्ट प्रोजेक्ट डेवलपमेंट बैच तुरंत ज्वाइन करो. थैंक यू वेरी मच।